आता हे जे छोटे छोटे पक्ष आपले आहेत, ह्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. बाळासाहेबांनी जसं आता आवाहन केलं, त्याशिवाय आपण यश मिळवू शकत नाही. आम्ही पोहरे सरांनी आम्ही गेल्या काही दिवसात भेटत असतो. कोरोनाच्या काळापासून आम्ही एकत्र बऱ्याचशा गोष्टी, सामाजिक कार्य चालू असतं. अर्थात त्यांचं कार्य खूप मोठं आहे. एक वडाचं झाड आणि मी रोपटे म्हणून त्यांच्या आजूबाजूला वावरत असतो. आता गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. खरं तर अशी इच्छा प्रत्येक चांगल्या माणसाच्या मनात यायला पाहिजे. परंतु होते काय की सगळी वाईट लोकं राजकारणात आली आणि चांगल्या लोकांनी काढता पाय घेतला. आणि आता असं झालं की एखाद्याने जर निवडणूक लढतो म्हटलं तरी हा समाज किंवा मतदार अशा दृष्टीने बघतात, अच्छा तुला पण कमवायचं. कारण या लोकांनी घाणच इतकी केली. जो आला त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला, सत्तेत येऊन आश्वासनं दिली ती वेगळी होती, निवडणूक लढले ते मुद्दे वेगळे होते, आणि त्यानंतर जे त्यांनी काम केलं ते वेगळं होतं. त्याचा सगळा रिझल्ट आपण बघतोय की आता अनेक पक्ष ईडीच्या धाकाने फुटून इकडे तिकडे जात आहेत. मोठमोठे मान्यवर आहेत, त्यात एकनाथ शिंदे असो नाही तर अजित पवार असो, हे ईडीला घाबरून किंवा ह्यांनी भूतकाळात केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून हे इकडे तिकडे पळत सुटलेले आहेत. तेव्हा हे पक्ष असो, बी जे पीचं कार्य असो, शिवसेनेचं कार्य असो किंवा हे सगळे पक्ष आहेत, यांनी आजवर फक्त भ्रष्टाचारच केलेला आहे. मतदाराला असं वाटतं की यावेळी मी याला निवडून देईन, त्याला निवडून देईल. परंतु होते असं की पक्षाची नावं वेगळी आहेत, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, निवडून येणाऱ्या लोकांची नावं वेगळी आहेत. मुख्य उद्देश जो आहे तो आहे भ्रष्टाचाराचा, आणि ते केवळ भ्रष्टाचारच करतात. आता कुठेतरी याला बदललं पाहिजे, व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून पोहरे सरांनी जी एक इच्छा व्यक्त केली की मला राजकारणात यायचं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. अशी इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनात आली पाहिजे. त्यांना असं वाटलं की बाबा प्रस्थापित पक्षांच्या माध्यमातून जर मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तर थोडी वेगळी गोष्ट असेल, थोडं चित्र वेगळं असेल. निश्चितच हे स्वाभाविक आहे, मी असेल कोणी असेल तरी हा विचार करेल. कारण आज हे काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, हे प्रस्थापित पक्ष आहे, यांचा एक मतदार आहे असं आपल्याला आता वाटतं. तो होता कालपर्यंत, आता खरं तर ती चित्र उरलेलं नाही आहे. कारण मतदारांच्या लक्षात आलं की हे पक्ष किंवा हे पक्षप्रमुख किती बदमाश आहेत ते. तर सरांनी तो प्रयत्न चालू केला, भेटीगाठी चालू केल्या. त्या अनुषंगाने आम्ही काही वेळ सोबत मुंबईमध्ये असतो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हे जे व्यक्तिमत्व आहे प्रकाश पोहरे साहेब, एक मंत्रीपद, ते मग महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असो किंवा केंद्रातलं मुख्यमंत्रीपद असो, ते पद उपभोगण्याचे किंवा त्या पदाला न्याय देण्याच्या योग्यतेचं ते व्यक्तिमत्व आहे. प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड बुद्धी आहे, खूप कार्यक्षमता आहे, आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे भूतकाळामध्ये ते खूप मोठं आहे. त्यांच्या आयुष्याची शोरील पाहिली तरी आपल्याला असं दबल्यासारखं वाटतं की असं वाटते आपण समाजसेवक वगैरे आपल्याला स्वतःला लावूच शकत नाही. समाजसेवा काय असते आणि त्यासाठी किती आयुष्य, किती काळ, किती वर्ष खर्ची पडतात, हे त्यांचा आयुष्याचा शोरील बघितल्यावर आपल्या लक्षात येतं. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला काँग्रेस तिकीट देईल, शिवसेना देईल किंवा तिन्हींची आघाडी झाली तर तेही तिकीट देतील. परंतु पुढे ह्या लोकांची जी ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणात तुम्ही बसता का? त्यांच्या मनानुसार तुम्ही काम करू शकता का? त्यांचा उद्देश असतो भ्रष्टाचार, तिथे यांचा DNA जुळणार नाही. ते म्हणतील तसं हे करणार नाही आणि हे म्हणतील तसं ते करणार नाही. त्यामुळे पुढे चालून तुम्हाला अडचण निर्माण होईल. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खूप कुचंबना होईल तुमचीसुद्धा, आणि हे शक्य नाही आहे. शिवाय ह्या अशा पक्षांकडे एवढा हिऱ्यासारखा माणूस जाऊन जर तिकीट मागत असेल तर तेही मनाला पटणारी गोष्ट नाही आहे. ह्या लोकांनी यांच्याकडे येऊन सांगावं की पोहरे साहेब, आता तुम्ही खूप वर्षापासून लढत आहात, खूप मोठं कार्य करत आहात, पत्रकारितेमध्ये निर्भीडपणे खूप साऱ्या समाजाच्या समस्या मांडत आहात. विदर्भ आंदोलन असो, शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन असो, त्यांनी यायला पाहिजे, यांनी त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही. परंतु चित्र फार वेगळं आहे. ही लोकांनी पक्षाची अशी मक्तेदारी समजलेली आहे की आमच्याशिवाय या महाराष्ट्राला पर्यायच नाही आहे, असे यांना भास झालेला आहे. आणि त्याच आविर्भावात हे वावरत असतात. ह्यांना तिकीट मागायला गेले की पहिलं हे पैसा मागतात, किती पक्षासाठी तुम्ही किती निधी द्याल. आता एखाद्या सज्जन माणसाने तो का द्यावा, आणि जर तो दिला तर वसूल करावा लागतो, आणि वसूल करावा तर भ्रष्टाचार करावा लागतो. त्यामुळे तत्त्वाने तुम्ही वागूच शकत नाही. आणि अशाच कल्चरमध्ये, अशाच संस्कृतीमध्ये हे राजकारण आणि या भारताचा, महाराष्ट्राचा जो उद्ध्वस्त होण्याचा प्रकार आहे तो चाललेला आहे. तर मी सरांना एक म्हटलं की आपण का सगळे या महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहे किंवा भारताच्या स्तरावर रजिस्टर आहे, हे सगळे जर एकत्र आले तुमच्या नेतृत्वाखाली
तर मला असं वाटते की हे जे प्रस्थापित पक्ष आहे, ज्यांनी आता त्यांची इभ्रत गमावलेली आहे, ज्यांची मतदारांच्या नजरेत काही लायकी उरलेली नाही आहे, तो कोणी असू द्या, तर अशा पक्षांसमोर, अशा पक्षांना आपण तिकीट मागण्यापेक्षा या पक्षांसमोर आपण आव्हान उभं करू. जसं जय विदर्भ पार्टी आहे, संयुक्त भारत पक्ष आहे, गावंडे सरांचा पक्ष आहे, किंवा अजून त्यांच्यासोबत अनेक पक्ष आहेत. तर असे सगळे पक्ष येऊन, एकत्र येऊन आपण तिसरी आघाडी उभी करू आणि या लोकांना विचारात पडू की अरे आपलं काय होणार. यांच्याकडे आपलं उन्हं धुणं काढण्यासाठी काहीही नाही, कारण सगळे जसे केदार सर आहेत, पोरे सर आहेत, आपण सगळे स्वच्छ चारित्र्याचे लोक आहोत. कोणाला व्यसन नाही, कोणाचा 2 नंबरचा धंदा नाही. यांचं काढायला बसलं तर एक एक सभा गाजवली जाऊ शकते एका एका माणसावर. फक्त अजित पवारांचा सिंचन घोटाळा असो, नाही तर कोणतंही असो, किंवा उद्धव ठाकरेंचा असो, हे नाव जरी शिवाजीचं घेत असतील पण काम अफजल खानाचं करतात, हे आपल्याला सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. तर जसं आता गावंडे सरांनी सांगितलं की एकटे लढण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला जरी वाटत असेल की आम्ही जय विदर्भ पार्टी तर्फे इतके उमेदवार उतरून ते जिंकून दाखवू, तर वास्तव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते मलाही लागू पडतं. संयुक्त भारत पक्षातर्फे जर मी 4 उमेदवार उतरवीन तेव्हा माझ्या लक्षात येईल की माझी ताकद किती आहे, आणि ती खूप कमी आहे. हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. समोर जेव्हा प्रस्थापित पक्ष आहे शिवसेनेसारखा, त्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेण्याची गरज पडते. शरद पवारांसारखं दिग्गज व्यक्तिमत्व आहे, त्यांनासुद्धा शिवसेना आणि इतर पक्षांसोबत जाण्याची गरज पडते. तर आपण काय एकत्र येऊ नये, आपली ताकद त्यापुढे फार कमी आहे, फार तोकडे पडतो आपण. आता राहिला मुद्दा, जय विदर्भ पार्टीने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उचललेला आहे, चांगला आहे, माझंही समर्थन आहे. मलाही असं वाटते की विदर्भ वेगळा झाला तर त्याच्यासोबत न्याय होईल, हे मान्य आहे मला. परंतु आपण लोकसभेची निवडणूक लढायला चाललो. तुमच्या मनात प्रबळ इच्छा आहे की वेगळा विदर्भ व्हावा, माझ्याही मनात प्रबळ इच्छा आहे की वेगळा विदर्भ व्हावा. परंतु मतदारांची ही एवढीच अपेक्षा नाही आहे. मतदारांचे वेगळे मुद्दे आहेत. त्यांचा 62,000 शाळा बंद होत आहेत, 14,000 शाळा हे विकले गेलेत, हा मुद्दा आहे. बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्द्यासाठी जर तुम्ही बोलत नसाल आणि फक्त वेगळा विदर्भ म्हणत असाल तर ते तुम्हाला मतं का देतील. त्यामुळे तुम्हाला विचारातली तुमच्या मागण्यांमधली तुमचे जे काही विजन डॉक्युमेंट किंवा विजन आहे याच्यात प्रगल्भता आणावं लागेल, विस्तार करावा लागेल. हा तुम्हाला आम्हाला सर्वांनाच लागू पडणारा नियम आहे. तेव्हा माझी जे काय जय विदर्भ पक्षाचे सर्व आहेत किंवा पोहरे सर आहेत, या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आता असा वेगळा विचार केला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपला अहंकार असो नाही तर अजून काही स्वप्न असो ते थोडे बाजूला ठेवले पाहिजे. या महाराष्ट्रासाठी, भारतासाठी एकत्र आलं पाहिजे. तिसरी आघाडी जर आपली चांगल्या प्रकारे जर उभरून आली आत्ता, तर ही लोक घाबरतील, आपल्याला घाबरण्याची गरज नाही. मतदार हा उपाशी आहे, त्याला विकल्प हवा आहे, त्याला पर्याय हवा आहे. त्याला पर्याय नाही दिला, मतदान घटेल